झालेत त्यांचं सुरुवातीला मी शब्द फुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। G2V2 कासाडेचा संघ या स्पर्धेचा दावेदार ठरतोय आणि साई विजया कासाडे जांभूळवाडीचा संघ या ठिकाणी उपविजेता ठरतोय। आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत। आमच्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे मार्गदर्शक संजय देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील स्पर्धेचे संयोजक स्पर्धेचे सर्वेसर्वा कासाडे गावचे माजी सरपंच संतोषजी पारकर। संजय देसाई साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, सन्मान केला जातोय। यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य संजयजी आगरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। जिल्हा परिषद सदस्य संजयजी आगरे यांचा देखील सन्मान होतोय। त्याच पद्धतीनं पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप भाई तळेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। कासाडे गावचे प्रथम नागरिक तानवडे साहेब यांचा देखील सन्मान होतोय। प्रसिद्ध उद्योजक बाबीशेठ लडके साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योजक साई विजया स्पोर्ट्स संघाचे मालक दत्ताभाऊ शेट्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। पंचायत समिती देवगड चे गट विकास अधिकारी त्याच पद्धतीने आमच्या कासाडे गावचे सुपुत्र आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय की एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन देखील अतिशय मेहनतीने एका उच्चस्तरीय पदावर ते विराजमान झालेत। अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर जयप्रकाशजी परब साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्याच पद्धतीने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय नकाशे तंटामुक्ती समिती अध्यक्ष कासाडे यांचा देखील सन्मान होतोय। तसेच नितीन उल्फ पप्या लाड यांचा देखील सन्मान होतोय। त्याच पद्धतीने राजाराम कुर्तरकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। रामचंद्र नकाशे या ठिकाणी उपस्थित आहेत। बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते हजेरी लावत आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय। तसेच ग्रामसेवक निलेशजी पाथाडे यांचा देखील सन्मान होतोय। उद्योजक प्रवीण पोकळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला देखील सन्मान होतोय। तसेच केसरकर सर उपस्थित आहेत, आपला देखील सन्मान होतोय। सोसायटीचे चेअरमन श्रीपतजी पाताडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। कासाड्याचं एक युवा व्यक्तिमत्व गोट्या पाताडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। तसेच क्रिकेट वेडे आणि कोकणचे कलाभूषण प्रसिद्ध भजनी बुवा मुरारी सावंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। ग्रामपंचायत सदस्य गणेश पाताडे यांचा देखील सन्मान होतोय। मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी केलाय। त्याच पद्धतीनं या स्पर्धेला ज्यांचं अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभलं आणि मित्रांनो, एखादी स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर त्यामध्ये पंच आणि समालोचक यांचं अतिशय महत्त्व असतं, कारण त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं स्पर्धेला रंगत येते। आम्हाला समालोचनासाठी या ठिकाणी लाभले मराठीतील एक गोड आवाज अलिबाग रायगडवरून या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या स्पर्धेत ते दाखल झाले आणि आमच्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली। ते आमचे मार्गदर्शक काका म्हात्रे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। उत्कृष्ट समालोचक अलिबाग रायगडवरून या ठिकाणी ते दाखल झालेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय।
काका म्हात्रे सर, अलिबाग रायगड. मी विनंती करतोय जयप्रकाशजी परब सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचं आहे, सन्मान करायचा आहे. माफ करा. काका म्हात्रे, अलिबाग रायगड. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. एक मंजूळ आवाज मराठीचा आपण ऐकलात. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज, हिंदीतील उत्कृष्ट समालोचक श्याम वाक्कर, मालवण देवली यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी विनंती करतोय उद्योजक बाबीशेठ लडके साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट समालोचक श्याम वाक्कर, मालवण देवली. सन्मान होतोय श्याम वाक्कर, मालवण देवली. त्याच पद्धतीनं पहाडी आवाजासाठी प्रसिद्ध असलेले समालोचनाबरोबरच अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या सूत्रसंचलनाने अतिशय क्रीडारसिक असू देत किंवा श्रोते असू देत, भजन क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि आपल्या पहाडी आवाजाने, भाषा शैलीने अखंड महाराष्ट्राला ज्यांनी खेळून ठेवलं, ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उत्कृष्ट असे समालोचक राजा सामंत सर यांचा आपण सन्मान करतोय. मी दत्ता शेट्टी सरांना विनंती करतोय की आपण राजा सामंत साहेबांचा सन्मान करायचा आहे. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. तसेच मालवण देवलीवरून या ठिकाणी दुसरे आमचे मराठी समालोचक दाखल झाले. मंजूळ आवाज आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी समालोचन एका वेगळ्या उंचीवर ज्याने नेऊन ठेवलं ते प्रदीपजी देऊलकर यांचा देखील आपण सन्मान करतोय. मालवण देवली, प्रदीपजी देऊलकर. मी राजाराम कुटरकर सरांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. प्रदीपजी देऊलकर, देवली, मालवण देवली, मराठी समालोचक. तसेच या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी आपल्याला उत्कृष्ट पंच म्हणून लाभले उत्कृष्ट पंच उमेश मांजरेकर आणि मंगेश धुरी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या 2 दिवसासाठी लाभले. त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी रत्नागिरीवरून रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच प्रतीक राऊत यांचा आपण सन्मान करतोय. मी संजय नकाशे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कासार्डे यांना विनंती करतोय की आपण रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच प्रतीक राऊत यांचा सन्मान करायचा आहे. प्रतीक राऊत, रत्नागिरी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संजय नकाशे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. त्याच पद्धतीनं त्यांच्या समवेत आम्हाला सुरुवातीच्या दिवसापासून ज्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली, रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच विश्वनाथ लिंगायत यांचा देखील सन्मान होतोय. नितीन लाड यांना मी विनंती करतोय की आपण विश्वनाथ लिंगायत यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. विश्वनाथ लिंगायत, रत्नागिरी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळवरनं या स्पर्धेत दाखल आलेले आणि खास करून गोट्या अंपायरच्या शैलीत डान्स करून क्रीडारसिकांचं मनोरंजन करणारे प्रमोद ठाकूर, कुडाळ यांचा देखील आपण सन्मान करतोय. आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई साहेब सांगतायत की या ठिकाणी आपण येता येता एक झलक दाखवायची आहे डान्सची. डीजे लावावा लागेल. प्रमोद ठाकूर, कुडाळ. हॅलो. थँक्यू, धन्यवाद. मी प्रवीणजी पोकळे सरांना विनंती करतोय की आपण सन्मान करूया. प्रमोदजी ठाकूर, कुडाळ. यानंतर यूट्यूब, अर्थातच आपली ही स्पर्धा अखंड देशाबरोबरच तब्बल 185 देशांमध्ये ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली ते आमचे यूट्यूबसाठी लाभलेले गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. मी गौरव सावंत यांना विनंती करतोय की आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय.
कॅमेरेमॅन आपला देखील सन्मान होतोय। तर गौरव सावंत मी तुमच्या संपूर्ण टीमला आमंत्रित करतोय एकत्रित। निलेश पाताडे यांना मी विनंती करतोय, ग्रामसेवक निलेशजी पाताडे, आपण यूट्यूबच्या माध्यमातून एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण ही स्पर्धा तुम्ही कधीही यूट्यूबवरती संतोष पारकर मित्रमंडळ हे नाव सर्च केलात की तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे। ते गौरवजी सावंत, सावंतवाडीचे सुपुत्र। तसेच या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून लाभलेले ज्ञानेश केळुसकर यांचे देखील आम्ही आभार मानतोय, कारण ते आज उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांचा सन्मान त्यांच्यापर्यंत पोच केला जाईल। त्याचप्रमाणे प्रवीण लिंगायत रत्नागिरीवरून दाखल झालेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। प्रवीण लिंगायत रत्नागिरी गुणलेखक या स्पर्धेसाठी लाभलेले, त्यांचा आपण सन्मान करतोय। मी श्रीपतजी पाताडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। प्रवीण लिंगायत गुणलेखक रत्नागिरी। आमचे दुसरे गुणलेखक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते गुणलेखन करतात आणि कणकवलीवरून या स्पर्धेत दाखल झालेत रामू शिर्के, यांचा देखील आपण सन्मान करतोय। सत्यवान केसरकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यानंतर ज्या व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार करणार आहोत, ज्याने अगदी सुरुवातीपासून या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ आणि त्याचबरोबर सूत्रसंचलन आणि समालोचन केलं, कासर्डेचे सुपुत्र, सिंधुदुर्गाचा एक सुंदर मराठी आवाज, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटी माझ्यासोबत साताऱ्याच्या मैदानावर 4 दिवस अतिशय सुंदर असं समालोचन तुम्ही ऐकणार आहात। याच कासर्डे गावचं सुपुत्र ज्याने सुंदर समालोचन सूत्रसंचलन केलं, आणि मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय दिगंबरजी केसरकर सरांना। आणि तो व्यक्तिमत्व, तो आवाज आहे, जरा मी विनंती करेन सर्वांना जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करत आहे, अमोल जमदाडे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। म्युझिक मॅन जरा म्युझिक लावायचं आहे, आणि अमोलसाठी भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि हा आमचा सर्वांचा लाडका अमोल जमदाडे थोड्या दिवसामध्ये दुबई, कतार येथे नक्कीच समालोचन करताना आपल्याला दिसणार आहे परदेशात जाऊन, तर त्याला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। हॅलो, धन्यवाद। आता आपण सन्मान करूया की आपण भव्य दिव्य स्वरूपाचं जे हे मैदान पाहतोय, त्या मैदानासाठी ज्याने ज्याने आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली, ते आमचे या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे जमीन मालक, मी त्यांची नावं या ठिकाणी जाहीर करतोय। बबन मुनगेकर, विलास सावंत, अशोक मुनगेकर, दादा घाडी, प्रभाकर मुनगेकर, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय। जर या ठिकाणी जर त्या व्यक्ती उपस्थित नसतील, तर त्यांच्या घरातील कोणी प्रतिनिधी जर आपण उपस्थित असाल तर कृपया आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे। बबन मुनगेकर, विलास सावंत, अशोक मुनगेकर, दादा घाडी, प्रभाकर मुनगेकर, मी आमंत्रित करतोय, कृपया गोट्या मुनगेकर आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे। बबन मुनगेकर, विलास सावंत किंवा विलास सावंत आपण जर गोटे असाल तर तोडीत या। विलास सावंत, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय। राजेंद्र तळेकर, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। बबन मुनगेकर जमीन मालक, विलास सावंत जमीन मालक, अशोक मुनगेकर जमीन मालक, दादा घाडी आणि जमीन मालक प्रभाकर मुनगेकर यांच्या वतीनं हे भव्य दिव्य स्वरूपाचं क्रिकेटचं मैदान आपल्याला स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचा आपण एकत्रित सन्मान करतोय। या ठिकाणी सगळे जमीन मालक उपस्थित नाही आहेत, त्यामुळे आपण एकत्रित त्यांच्या वतीनं गोट्या मुनगेकर हा सन्मान स्वीकारतायत, धन्यवाद। ही स्पर्धा जी आपण ज्या खेळपट्टीवरती पाहिली, ती खेळपट्टी ज्यांनी सारवण्याचं काम केलं त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। प्रदीप राऊत यांचा आपण सन्मान करतोय। प्रदीप राऊत, आपण जर कुठे असाल तर आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे, धन्यवाद। आपले देखील जाहीर आभार। पाण्याची व्यवस्था करणारे राधाकृष्ण फर्निचर, विराज यादव,
यांचे देखील मी आभार मानतोय. आपण जर कुठे उपस्थित असाल, राधाकृष्ण फर्निचरचे विराज यादव यांचे देखील जाहीर आभार, ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली. खेळपट्टी बनवण्यासाठी KCC कंपनी हरियाणा यांचं देखील योगदान लाभलं. तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणारे राधाकृष्ण फर्निचरचे विराज यादव यांचा आपण सन्मान करतोय गोट्या पातडे यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी राजेंद्र तळेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत संदीप केसरकर. राजेंद्र तळेकर माजी सरपंच दारू. सीमारेषेवरील आकर्षक बॉक्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते माजी उपसभापती दिलीपभाई तळेकर यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला मिळाले. त्यांचे देखील आम्ही जाहीर आभार मानतोय. आकर्षक व्यासपीठ, मैदान सजावट व साऊंड व्यवस्था करणारे आमचे राजा सावंत, आनंद कुबडे व सहकारी यांचा देखील आपण सन्मान करतोय. आकर्षक व्यासपीठ, मैदान सजावट व साऊंड व्यवस्था राजा सावंत आणि आनंद कुबडे तसेच त्यांचे सहकारी यांचा आपण सन्मान करतोय. मी संजयजी आगरे साहेबांना विनंती करतोय की आपण यांचा सन्मान करायचा आहे. दोन्ही संघांचे खेळाडू कृपया आपण मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांचे खेळाडू साई विजय या कासार्डे स्पोर्ट जांभूळवाडी तसेच G2E2 कासार्डे दोन्ही संघांचे खेळाडू तुम्हाला विनंती करतोय आपण मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. मैदानावरील आपल्याला जे आकर्षक बॅनर दिसले ते ग्राफिक्स डिझाईन केले आहेत महेश आयरे यांचे देखील आम्ही आभार मानतोय. खुर्चीची व्यवस्था जी आपल्याला पाहायला मिळते ते तात्या पिसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली, त्यांचे देखील आम्ही जाहीर आभार मानतोय. आणि ही आपली संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून ही प्रसिद्ध झाली वर्तमानपत्रामध्ये ते दैनिक तरुण भारत, दैनिक प्रहार, दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक रत्नागिरी टाइम्स आणि दैनिक पुण्यनगरी यांचे वार्ताहर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. तसेच पप्प्या सावंत, सचिनजी राणे आपला या ठिकाणी सन्मान होतोय, आपण यायचं आहे. 5 दिवस संपूर्ण स्पर्धेची फोटोग्राफी ज्यांनी केली ते गुरुप्रसाद सावंत उर्फ पप्पू सावंत यांचा देखील आपण सन्मान करतोय. सचिन राणे ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला ते सचिन राणे यांचा आपण सन्मान करतोय. आणि फोटोग्राफर 5 दिवस या ठिकाणी फोटोग्राफीचं काम करतायत आणि प्रत्येक खेळाडूची हालचाल असू देत, मान्यवरांचं या ठिकाणी प्रत्येक येणं जाणं असू देत, आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत ते पप्पू सावंत यांचा देखील आपण सन्मान करतोय जयप्रकाशजी परब साहेबांच्या शुभ हस्ते. स्पर्धेतील यूट्यूबचं जे आपल्याला स्टँड पाहायला मिळालं त्याची व्यवस्था केली आहे प्रणिल शेट्टी यांचा देखील आपण सन्मान करतोय. दिलीपभाई तळेकर यांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रणिल शेट्टी यूट्यूबसाठी जे आपल्याला स्टँड पाहायला मिळतं आहे त्याची व्यवस्था केली आहे, त्यांचे देखील आभार. मैदानावरील जे आपल्याला खेळपट्टी आखणी पाहायला मिळाली त्यासाठी शिवाजी डोईफुडे, राजा देसाई, दीपेश कांसे आणि सुधीर जाधव यांचे देखील आम्ही आभार मानतोय, त्यांचा आपण सन्मान करतोय. शिवाजी डोईफुडे, राजा देसाई, दीपेश कांसे, सुधीर जाधव आणि दिनेश मुद्रस आपण यांचा सन्मान करतोय. दीपेश कांसे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. शिवाजी डोईफुडे आपण त्वरित यायचं आहे. अतिशय मेहनत घेतली आहे कारण मित्रांनो कोणतीही एखादी व्यक्ती एखादी स्पर्धा किंवा एखादा कार्यक्रम साकार करू शकत नाही आहे, तो यशस्वी होण्यासाठी त्याच्यामागे असंख्य असे अदृश्य हात असतात. शिवाजी डोईफोडे आपला देखील सन्मान होतोय. दिनेश मुद्रस ग्रामपंचायत सदस्य तरळे आपला देखील सन्मान होतोय. त्याच पद्धतीनं विकास पाताडे, गुरु पाताडे आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विकास पाताडे, गुरु पाताडे आपण कुठे असेल तर आपण त्वरित यायचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला जो G2E2चा संघ पाहायला मिळाला ते कासाटे गावचे उद्योजक गुरु परब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय.
विद्याधर नकाशे आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. G2V2 संघाचे संघ मालक आणि या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करतोय. दिनेश मुद्रस यांचा आपण सन्मान करतो. G2V2 संघाचे संघ मालक यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलाय एकत्रितरित्या. त्याच पद्धतीनं दिगंबर केसरकर, योगेश पोरुळकर आणि अवधूत शेटिये यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा पद्धतीचे खेळाडू आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाले. आपला देखील सन्मान होतोय. दिगंबर केसरकर, अवधूत शेटिये, योगेश पुरळकर आपला सन्मान होतोय. आपण त्वरित यायचं आहे. विनंती करतोय जयप्रकाशजी परब साहेबांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच पद्धतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रांनो ज्या दोन व्यक्तींनी अतिशय मेहनत घेतली, पाहिले तर सर्वच व्यक्तींनी खरं तर मेहनत घेतली आहे. मात्र जर सगळ्यात जास्त मेहनत कोणी घेतली असेल तर त्यामध्ये मी आवर्जून नामोल्लेख करू इच्छितो. संदीप केसरकर, अण्णा खाडिये आणि त्यांचा मित्र परिवार. त्यामुळे आपण संदीप केसरकर, अण्णा खाडिये आणि बाळा जोशी यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. बाळा जोशी, अण्णा खाडिये आणि संदीप केसरकर आपण त्वरित यायचं आहे. राजा देसाई सर्वांनीच मेहनत घेतली आहे. मात्र सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार न करता सर्वांच्या वतीनं ज्यांनी एक पाऊल कुठेतरी जास्त मेहनत घेतली त्यांचा आपण सन्मान करतोय. त्याच पद्धतीनं अभिमन्यू पाताडे आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपण त्वरित यायचं आहे. आपण देखील अतिशय मेहनत घेतलाय. जर कोणाचं नजर चुकीने नाव राहून गेलं असेल तर कृपया आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आमचं या ठिकाणी नजर चुकीने आणि केबल नेटवर्क जे या ठिकाणी आम्हाला गांगेश्वर नेटवर्कचे हनुमंत तळेकर आणि राजा सावंत यांच्या माध्यमातून 131 नंबरच्या चॅनलवर आपण जो सामना पाहिला त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. धन्यवाद. आपण सर्वांचा सन्मान केलेला आहे. हनुमंत तळेकर यांचे देखील आपण जाहीर आभार मानतोय. आता आपण पिंटू भांबुरे यांचा देखील आपण सन्मान करतोय. सर्वांचा एकत्रित आपण सन्मान केलाय. सर्व ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी पुन्हा एकदा जाहीर आभार मानतोय. आता वळूयात मान्यवर कक्षाच्या दिशेने. आमच्या या स्पर्धेमध्ये एक मोबाईल हरवलेला सापडला होता आणि तो मोबाईल खरोखर त्यांनी आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून जमा केला. त्यामुळे आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय सहकार्य करणारे आमचे अंजा कोलते यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. सरपंच साहेबांचे माजी सरपंच संतोषजी पारकर यांच्या शुभ हस्ते की खरोखर त्यांना एक मोबाईल सापडला होता आणि त्यांनी तो मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जमा केला आणि तो मोबाईल ज्या व्यक्तीचा होता त्याच्याकडे आम्ही तो जमा केला. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. या गावाचं देखील हे अभिमानास्पद वर्तन आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सगळ्यांचे जाहीर आभार मानतोय. पुन्हा एकदा वळूया मान्यवरांच्या कक्षेकडे. आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं शब्द फुलांनी मी हार्दिक स्वागत करतोय. आणि मित्रांनो पाहुणे या ठिकाणी येतात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. मात्र मी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीपभाई तळेकर. अगदी थोडक्यात आपण मत व्यक्त करायचं आहे. संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित खुल्या टेनिस क्रिकेट स्पर्धा 2019 खरोखरच गेले 5 दिवस क्रिकेटचा थरार या मैदानावर बघायला मिळाला. आपल्या सर्व खेळाडूंना, इथल्या सर्व रसिकांना हे पहिलंच वर्ष असेल किंवा हा पहिलीच संधी असेल की एवढ्या मोठ्या स्पर्धा या आपल्या कासार्डेसारख्या आपल्या परिसरात संपन्न झाल्या. गेली कित्येक वर्ष आनंदवाडी असेल, मालवण असेल, कुडा असेल, अशा कणकवली अशा विविध ठिकाणी मोठ्या स्पर्धा
घेतल्या जायच्या. आपण खरोखर या ठिकाणचे हे सर्व रसिक त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघायला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली पण इच्छा असते की आपल्या या ठिकाणी आपल्या गावामध्ये अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. आमचे अमोल जमदाडे यांची कायम इच्छा असायची समालोचन करताना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याही या गावामध्ये अशी स्पर्धा झाली पाहिजे. कारण तशी स्पर्धा करण्यासाठी ताकद किंवा मनुष्यबळ हे आपल्याकडे कायम आहे. पण कोणीतरी असा एक व्यक्ती पाहिजे होता पुढे येणारा, जबाबदारी घेणारा. आणि खरोखरच मी आभार मानतो संतोष पारकर यांचे की त्यांनी एक पाऊल पुढे येऊन या स्पर्धेत सर्व जबाबदारी आपल्या खांदी घेतली, आपल्या हाती घेतली. आणि अण्णा खाडे असतील, संदीप केसरकर असतील, विद्या नकाशे असेल, अशा असंख्य माणसं सोबत घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक पाऊल पुढे आले संतोष पारकर. आणि एवढी मोठी स्पर्धा आज संपन्न होते. सर्वात जास्त आनंद मला वाटतं अमोल जमदाडे झाला असेल, कारण त्याचं कायम बोलणं असेल, कायम त्याची इच्छा प्रत्येक स्पर्धे ठिकाणी असायची की कुणीतरी पुढे व्हा आणि एवढी मोठी स्पर्धा आपल्याकडे पार पाडूया. आपल्याकडे सर्व काही आहे पण पुढे कोण येत नाही. आज संतोष पारकरांच्या मुळेच ही स्पर्धा संपन्न झाली. आणि आणखीन काही जणांना मी धन्यवाद देईन की या गावचे दानशूर खरोखर त्यांनी संतोष पारकर यांच्या मागोमाग पाठी राहून त्यांना सहकार्य केलं. आणि एवढी मोठी स्पर्धा होत असताना अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की दिवसाचे सामने पुरे होत नाहीत. तर मी त्यांना पण धन्यवाद देईन की ज्याने या स्पर्धेमध्ये आपले संघ उतरले. या गावाचं नाव राहण्यासाठी प्रत्येक वाडीतून एक एक संघ खेळवला. संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण देशातून या ठिकाणी खेळाडू खेळले. हे खरोखरच आपले भाग्य आहे. आणि ह्याचं श्रेय सर्व आपल्या या ग्रामस्थांना आहे, आपल्या कासार्डे वासियांना आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं तनमन धन अर्पून संघ आणले, वेगवेगळ्या ठिकाणून खेळाडू आणले. आणि आपल्या सर्व रसिकांना, ज्यांना कणकवलीसारख्या ठिकाणी किंवा देवगडसारख्या ठिकाणी हे मोठे खेळाडू बघण्यासाठी जावं लागायचं, काही जणांना जायला मिळायचं नाही, त्यांना या ठिकाणी ते खेळाडू पाहायला मिळाले, ते सामने पाहायला मिळाले, त्या सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. म्हणून पुन्हा एकदा मी सर्व संतोष पारकर मित्रमंडळाचं, सर्व आयोजकांना धन्यवाद देईन आणि माझे 2 शब्द संपवीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दोन्ही संघांचे संगणक यांना मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही संघांचे संगणक, विजेता संघ आणि उपविजेता संघ आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये यायचं आहे त्वरित. यानंतर मी आमंत्रित करतोय, अतिशय मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन देखील त्याने अथक परिश्रम घेतले, अथक मेहनत घेतली. कारण मित्रांनो, क्लास 1 अधिकारी होणं इतकं सोपं नसतं. त्याच्यामागे प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती लागते. आणि आमच्या कासाडे गावचे सुपुत्र, मला सांगायला अतिशय अभिमान आणि अभिमानानं माझा ऊर भरून येतोय की एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन त्या गरिबीवर मात करून अधिकारी पद निश्चितच त्यांनी आपल्या हक्काने मिळवलं आहे, आपल्या अभ्यासाने मिळवलं आहे आणि त्यांनी जिद्दीने मिळवलं आहे. मी आमंत्रित करतोय पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी आणि मी आवर्जून उल्लेख करेन आमच्या कासाडे गावचे सुपुत्र जयप्रकाशजी परब सरांना की आपण आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मत प्रकट करावं. धन्यवाद अमोल. आजच्या या सन्माननीय संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धा जिथे संपन्न होत आहेत, अतिशय आनंद होतोय की मी नेहमी म्हणायचो की या रस्त्यावरून जाताना की एवढं मोठं प्रशस्त मैदान आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या मैदानाची एक खासियत कायम ठेवण्यासाठी तशाच प्रकारच्या स्पर्धा इथे व्हायला हव्यात. आणि मला वाटतं ज्याला निश्चितपणे अमोल जमदाडे आपल्या कॉमेंट्रीमधून म्हणतोय की हा या सिंधुदुर्गातला वर्ल्ड कप आहे, निश्चितपणे आमच्यासाठी तो वर्ल्ड कप आहे आणि आज तो वर्ल्ड कप संपन्न झालेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे मित्र सन्माननीय माजी सरपंच संतोष पारकर यांना निश्चितपणे जातं. आपण म्हणतो की एवढी सगळी स्पर्धा आज 4 दिवस आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये आपण या अंतिम क्षणाला येऊन पोहोचलोय. काही जणांचे मनात विचार आला असेल की आता ही भाषणं कशाला पाहिजेत किंवा आता हे क्षण कशाला पाहिजेत. पण मित्रांनो, एक सांगतो की कुठल्याही गोष्टीचं कौतुक
तुम्ही कराल तेवढं थोडं आहे, पण एखाद्या व्यासपीठावर त्या गोष्टीचं कौतुक होणं आवश्यक आहे. मी संतोष पारकर आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाचं इथे विशेष करून कौतुक करेन. एवढ्या मोठ्या स्पर्धेचा थरार इथे आज आम्हाला इथे अनुभवता आला. आमचं चांगलं मनोरंजन केलं, गावकऱ्यांचं मनोरंजन केलं आणि जे खेळाडू जे आतापर्यंत आम्ही कुठे खेळताना पाहिले नव्हते, त्या खेळाडूंना इथे खेळताना या मैदानावर पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. याचं सर्व श्रेय मी पारकर साहेबांना देईन. आणि एवढी मोठी स्पर्धा या सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये दिवसाची स्पर्धा कुठे झालेली नव्हती. रात्रीच्या स्पर्धांचं मला माहिती नाही. मी आनंदवाडी किंवा इतर ठिकाणच्या स्पर्धा, डे नाईट भरलेल्या स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत, पण एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आणि ते सुद्धा निर्विघ्नपणे आज पार पडतंय माडकादेवीच्या कृपेने. हे संपूर्ण श्रेय या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे शक्य होतंय. सर्वांचीच त्याला साथ लाभलेली आहे आणि अशा स्पर्धा वारंवार या मैदानावर संपन्न होत यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी शुभेच्छा देईन या स्पर्धेच्या विजेत्या संघाला, जो G2V2 संघ आहे आणि या संघाला स्पॉन्सर करणारे आमचे, मला विशेष आनंद होतोय की प्रत्येक वाडीतून एक संघ स्पॉन्सर केला गेला आणि एक नवीन उद्योजक विश्व, जे तरुण उद्योजक विश्व इथे आकाराला येतं आहे, हे खरोखरच आमच्या कासार्डे गावाला निश्चितपणे काहीतरी चांगलं घडवून दाखवेल याची मला निश्चितपणे खात्री आहे. एक हौशी कलाकारांचं एक विश्व इथे निश्चितपणे साकार होताना दिसतंय. मी या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज माझं कौतुक आपण जे अमोल जमदाडेंच्या तोंडून ऐकलं, हे माझी मेहनत होती, मात्र अशीच मेहनत या कार्यकर्त्यांनी आज या मैदानावर घेतल्यामुळे ह्या मोठ्या स्पर्धा इथे चांगल्या प्रकारे ही स्पर्धा आज इथे संपन्न करू शकलो. मी या निमित्तानं संतोष पारकर आणि त्यांच्या मित्रमंडळांना पुनश्च एकदा शुभेच्छा देईन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना एक विनंती करेन की आपण जी डे नाईट स्पर्धेचा जो आपला मानस आहे, हा निश्चितपणे तुम्ही कुणाच्याही सहकार्याने सत्यात उतरवा, पण एक डे नाईट स्पर्धा, एक दिमागदार सोहळा इथे व्हायला पाहिजे की जेणेकरून या मैदानाचं जे सौंदर्य आहे ते आणखी संपूर्ण 185 देशांनी आज पाहिलं आणि त्याच्यापेक्षाही या जगामध्ये काही देश असतील त्यांना सुद्धा पाहता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण करावी. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशा स्पर्धा इथे आयोजित व्हाव्यात यासाठी आपल्या सर्वांचं जे सहकार्य लाभलं, हे सर्वच आपण कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहात. या सर्वांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण जे अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलात आणि आपण जी इच्छा प्रकट केला आहे की या ठिकाणी एक डे नाईटची स्पर्धा व्हावी, ती देखील इच्छा निश्चितच सर्व कासार्डेवासी एकत्र येऊन पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. आमच्यासोबत या ठिकाणी आले आहेत G2V2 संघाचे संघनायक प्रथमेश उर्फ नाना पवार आणि माझ्यासोबत उपविजेत्या संघाचे संघनायक ग्लेन वैती आहेत. मी सुरुवातीला एक प्रश्न विचारेन प्रथमेश पवारला. एकंदरीत तू काय सांगशील तुझ्या या विजेत्या संघाविषयी आणि आमच्या आयोजनाविषयी? नक्कीच आयोजन खूप सुंदर होतं, कारण आम्ही इथे पहिल्यांदा खेळलो आहे कासार्ड्यात आणि खूप चांगलं ऑर्गनाईज केलं होतं. सो नेक्स्ट इयरसाठी पण त्यांना गुड लक की अशीच चांगल्या टुर्नामेंट खेळा, म्हणजे चांगले प्लेयर्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. प्लेयर्स आणि प्लस कमिटीला पण मी एक रिक्वेस्ट करीन जी सगळ्यांकडनं आहे प्लेयर्सकडनं, की विकेट थोडी अजून चांगली असती तर अजून चांगला खेळ दाखवता आला असता प्लेयर्सला. तर नेक्स्ट इयर फक्त तुम्ही ती विकेट चांगली केलं तर अजून प्लेयर्स चांगले भरतील आणि चांगला खेळ दाखवतील. निश्चितच आम्ही यानंतर जी स्पर्धा होईल त्यामध्ये मी तुला आताच शब्द देतोय की त्या ठिकाणी सिमेंटची विकेट असेल आणि त्या ठिकाणी फलंदाजाला फलंदाजी करणं किंवा गोलंदाजाला गोलंदाजी करणं हे निश्चितच सोपं जाईल. आज उस्मान पटेल नव्हता तर त्या उस्मानची कमतरता तुम्ही भासू दिलात नाही. निश्चितच चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी तुम्ही केलात. तर काय सांगशील एकंदरीत तुझ्या या सांघिक खेळाविषयी? नक्कीच. पहिल्या मॅचला उमरने खूप सुंदर बॅटिंग केली आणि नंतर आमच्या बॉलर्सनी पण खूप सुंदर बॉलिंग केली. शिबान, इम्रान, नंतर मयूर झाला, अखिलेश झाला, अमोल झाला, ह्या लोकांनी खूप सुंदर बॉलिंग केली. बॉलिंग सगळ्यात आमची फिल्डिंग खूप चांगली आली, कारण ह्या ग्राउंडवरती फिल्डिंग ही खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. फिल्डिंग चांगली केली तर तुमचे तिथे 10 रन वाजतात आणि तेच 60चे आमचे 70 झाले, कारण आम्ही फिल्डिंग खूप चांगली केली. आणि लास्ट मॅचला पण मुन्नानी सुपर विनिंग केली. ॲक्च्युली इथे राईट ही ॲडव्हान्टेज आहे आणि त्या लेफ्ट हँडर बॅट्समननी 30 धावा केल्या, म्हणजे हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण या ग्राउंडवरती मोस्टली सगळ्या रायटी बॅट्समनने रन्स केलेत. पण क्रेडिट गोज टू मुन्ना, कारण त्यांनी जिद्द दाखवली की लेफ्टी असूनही त्यांनी या ग्राउंडवरती रन्स केले. सो मला वाटतं ह्या मॅचचं म्हणजे जी काही दुरावती ती मुन्नानी चांगली पाडली. तुला एक शेवटचा प्रश्न. तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता आणि आमचे जे नवोदित खेळाडू आहेत कासार्ड्याचे असू देत किंवा पंचक्रोशीचे असू देत, त्यांना देखील अशाच पद्धतीचं व्यावसायिक क्रिकेटर व्हायचं आहे. मग तू आमच्या नवोदित खेळाडूंना काय मार्गदर्शन करशील की त्यांनी आपल्या खेळामध्ये जर सुधारणा करायची असेल तर त्यांनी काय मेहनत घेतली पाहिजे? मेहनत म्हणजे प्रॅक्टिस
आहे. तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा, फिटनेस चांगला ठेवा, तर आताचं क्रिकेट एवढं फास्ट झालं आहे आणि एवढं इम्प्रूव्ह झालं आहे की टेनिस क्रिकेट पण आता ग्लोबली खेळलं जातं. दुबई, कतारला पण आता टेनिस प्लेयर्स जात आहेत. तर एक जिद्द ठेवा की मला चांगलं क्रिकेटर व्हायचं आहे, तर तुम्हाला ती मेहनत तुम्हाला ग्राउंडवर द्यायला लागणार. तर तुम्ही तेवढी मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटणार. धन्यवाद प्रथमेश पवार, तुझे मनपूर्वक आभार. या ठिकाणी तू उपस्थित झालास. ग्लेन वैती देखील या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचे देखील मी जाहीर आभार. कृपया उपविजेता संघ आपण यायचं आहे त्वरित. यानंतर उपविजेता संघ साई विजया 1 मिनिटामध्ये यायचं आहे, कारण हा प्रोटोकॉल आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. निश्चितच या ठिकाणी उपविजेता संघाचा अर्थात साई विजया संघाचा संघनायक उपस्थित झाला आहे. काय सांगशील, तुझा संघ या स्पर्धेत पराभूत झाला आहे, काय कारण आहे? नेमकं गोलंदाजीचा विभाग तुमचा कमी पडला की फलंदाजीच्या विभागामध्ये कमतरता आली? पहिले तर मी संतोष पारकर साहेबांचा धन्यवाद बोलेन आणि अवधूत शेट्टे, त्यांनी आम्हाला खेळण्याची इथे संधी दिली, आम्हाला बोलवलं, आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो अवधूत दादाला आणि संतोष दादाला. आणि टुर्नामेंटबद्दल बोलणं झालं तर टुर्नामेंट अतिशय सुंदर होती. थोडंफार विकेटबद्दल आम्हाला थोडी खंत वाटली की तो विकेट एवढ्या दिवस टुर्नामेंट झाली तर ऑब्व्हियसली विकेट थोडी खराब होणारच, पण थोडंसं वर्कआउट केल्यानंतर विकेट नेक्स्ट इयरला अजूनही तुम्ही चांगली बनवू शकता. बाकी एकंदरीत टुर्नामेंट आणि बाकी सगळ्या नियोजनाबद्दल अतिशय सुंदर देखणं नियोजन होतं. आम्ही क्रिकेटबद्दल बोलणं गेलं तर आम्ही हारलो ही मॅच. थोडंसं बॉलिंग डिपार्टमेंट आमचं खराब झालं, त्या कारणाने आम्ही ही मॅच थोडी आम्ही पराभवाला जाण्याला लागला आम्हाला. धन्यवाद. या ठिकाणी बॉलिंगमध्ये तुम्ही कमतरता दाखवलं, त्यामुळे या ठिकाणी तुझा संघ पराभूत झाला आहे. यानंतर मी विनंती करतोय G2V2 संघाचे 4 मालकांमधले एक मालक विद्याधर नकाशे आपलं 1 मिनिटामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मत प्रकट करा. विद्याधर नकाशे, एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. नमस्कार. नमस्कार. ही स्पर्धा आपण पूर्ण करण्यासाठी जी सुरुवातीची आपली बैठक लागली, त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण उद्या स्पर्धा भरवायची. 5 मिनिटाची बैठक, पण बैठक झाल्यानंतर काही जमीन मालकांचा प्रॉब्लेम झाला की होऊ शकत नाही, अडचण आली, पण ती दूर करून परत आचारसंहिता लागू झाली. तीही आम्ही त्याच्यावरती मात करून ही पूर्ण स्पर्धा एकीच्या बळावरती पूर्ण केली. हे आमचं मोठं भाग्य आहे. आणि यासाठी संतोष पारकर म्हणा किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे अण्णा खाडे यांच्या याच्यामुळे पूर्ण झालेले आहे. परंतु तसेच आज या संघाचे सर्व मालक बघितला तर एकटे होते, अवधूत शेट्टी म्हणा, अभि शेट्टी म्हणा, परंतु आमच्या संघाची अशी एकी होती, आम्ही 4च मालक सुरुवातीला जेव्हा टीम स्थापन केली होती 4 मालक एकत्र येऊन अशी एकी केली. ती एकी आमच्या 11 खेळाडूंनी 23 तारीखला आम्हाला दाखवून दिली. यातच आमचं मोठेपण आहे. आणि जे आपण म्हणतोय की कतारा, आता प्रथमेश पवार बोलले, कतारा म्हणा, दुबई म्हणा, अशी ती स्पर्धा होते. ही या स्पर्धेचं नाव कतारा किंवा दुबई न म्हणता यापुढे कासाड्यामध्ये होणारी स्पर्धा ही सगळीकडे कळेल, एवढं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्याधर नकाशे. यानंतर मी आमंत्रित करतोय बाबू तिल्लटकर या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी थोडक्यात आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मत प्रकट करा. बाबू तिल्लटकर, अध्यक्ष मुंबई मंडळ जांभूळवाडी. धन्यवाद. मला प्रथम या ठिकाणी मत व्यक्त करायला संधी दिली त्याबद्दल. आज माडकादेवी स्टेडियम कासारडे या ठिकाणी गेले 4 दिवस सातत्याने हा असं एक भव्य स्वरूपाचा सामना झाला आहे. आणि या स्पर्धेसाठी आपले कासारडे गावचे माजी सरपंच अर्थात आमचे मित्र यांनी मला या ठिकाणी उपस्थित राहायला आमंत्रित केलं होतं, त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला मी धन्यवाद देतो. आणि आता कार्यक्रम संपत आला, त्याच्यामुळे मी काही जास्त या ठिकाणी बोलत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित क्रिकेटप्रेमी आणि संतोष पारकर मित्रमंडळ या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे या कासारडे गावचे तरुण कॉमेंटेटर सन्माननीय अमोलजी जमदाडे यांनी या ठिकाणी कॉमेंट्री करताना सांगितलं, जर तुम्ही सर्वांनी ऐकलाच असाल, की 185 देशामध्ये, आणि हा कासारडेचा नव्हे तर हा सिंधुदुर्गाचा नव्हे, महाराष्ट्राचा वर्ल्ड कप टेनिसचा, अशा प्रकारची भव्य स्पर्धा निर्विघ्न या ठिकाणी संतोष पारकर आणि मित्रमंडळी आणि या कासारडे गावच्या नागरिकांनी आपण सर्वांनी पार पाडलीत. आणि त्याबद्दल मी या ठिकाणी संतोष पारकर आणि मित्रमंडळ यांना धन्यवाद देतो. आणि यापुढे अशाच कासारडे गावामध्ये कबड्डी, क्रिकेट अशा चांगल्या प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा पार पडाव्यात. आणि आपल्या कासारडेतील सर्व जे उद्योजक किंवा मान्यवर आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांना साथ द्यावी. आणि संतोष पारकर यांनी असाच पुढाकार घ्यावा, आमचं पण सहकार्य लाभेल त्यांना, एवढं माझं मनोगत व्यक्त करून मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तिलोडकर साहेब.
यानंतर मी आमंत्रित करतोय आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य तथा आमच्या या स्पर्धेचे मार्गदर्शक, एक उमदं नेतृत्व, एक उमदं व्यक्तिमत्व संजयजी देसाई साहेबांना विनंती करतोय की आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मत प्रकट करावं. नमस्कार. आज इथे संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं हा क्रिकेटचा जो महोत्सव होता तो गेली 5 वर्ष अगदी जत्रेच्या स्वरूपात इथे महोत्सव पार पडतोय. मी या मंडळाला धन्यवाद देतोय की खरोखरच आज कासाड्याची मान आणि शान तुम्ही उंचवलात. आणि या निमित्तानं आपल्या इथे आलेले आमचे फोंडागडचे सन्माननीय जीप सदस्य आगरे साहेब, आपले माजी उपसभापती तळेकर साहेब, या गावचे उद्योगपती आमचे बाबीदादा लडगे साहेब, तसेच या गावचे प्रथम नागरिक आमचे बाळाराम तानवडे उर्फ बाबू तानवडे साहेब, तसेच आमचे देवगडचे गटविकास अधिकारी माननीय परब साहेब, तसेच सन्माननीय व्यासपीठ. आज मी एवढंच सांगेन की आज जो कासारड्याचा जो क्रिकेटचा महोत्सव झाला, खरोखर माझ्या कासारडे वतीनं आणि माझ्या या पंचक्रोशीच्या लोकांनी जो महोत्सव म्हणून साजरा केला, मी त्यांना खरोखर चांगल्या प्रकारे धन्यवाद देईन. आणि ह्या महोत्सवाचे सर्व माननीय संतोष पारकर आणि त्यांचे मित्रमंडळ खरोखरच गेली 5 दिवस आपल्या घरचा कार्यक्रम, आपल्या गावचा कार्यक्रम म्हणून जे अहोरात्र इथे राबताना दिसत आहेत, खरोखर अगदी वाखाणण्याजोगी असे त्यांची ही वागण्याची पद्धत आहे. गेली 4 दिवस बघतोय कुठल्याही साधा एक क्लेश नाही, कुठलंही साधं भांडण नाही, असं एक चांगलंच असं इथे एक व्यवस्थापन पाहायला मिळालं. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जे आत्तापर्यंत या व्यासपीठावर जे जिल्ह्यातील मान्यवर आले, आपले आमदार साहेब आले, त्यांनाही धन्यवाद देतो की आमच्या कासारड्याचं गाव नाव रोशन करण्यासाठी त्यांनी जे आम्हाला हातभार लावला, त्यांना मी धन्यवाद देतो आहे. तसेच आमचं जे यूट्यूबच्या मार्फत जे पूर्ण 188 देशात आपल्या गावाचं नाव, आपल्या या स्पर्धेचं नाव झालं, खरोखर या नावामागे आणि यामध्ये आपल्या कासारडे गावातील ग्रामस्थांनी आपले संतोष पारकर मित्रमंडळ यांचा हात आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आताच आमदार साहेबांनी सांगितलं आहे की कसलंही सहकार्य लागलं तर ते मी पूर्ण करेन. ज्या रात्रीच्या क्रिकेट स्पर्धा भरवायच्या आहेत, ज्या भव्य अशा क्रिकेट स्पर्धा भरवायच्या आहेत, त्याला सहकार्य करतो. त्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून करेन खरोखरच. आणि याहीपेक्षा 188पेक्षा पूर्ण जगात कसं नाव होईल यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देऊया. पुन्हा एकदा मी माझ्या कासारडे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना आणि सर्व नेत्यांना धन्यवाद देतो. संतोष पारकर मित्रमंडळ यांना धन्यवाद देतो. तसेच आणखी एक दुसरी हरहुन्नर एक व्यक्ती आमची की सुरुवातीपासूनच म्हणत होती, ती म्हणजे आपली विद्या नकाशे. खरोखर त्याने सांगितलं होते ही स्पर्धा आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. खरोखरच त्याला मानावं लागेल आणि त्याच्या ज्या 4 मालकांना मानावं लागेल. एक सुंदर अशी रायगडची टीम आणून इथे आपल्या मैदानावर खेळून आज त्यांनी विजयाचं संपादन केलं आहे. खरोखर त्याच्या आत्मविश्वासाला सलाम करतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे. मित्रांनो, थोडासा एक प्रोटोकॉलमध्ये बदल करून, खरं तर पाहिलं तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये एक व्यक्तिमत्व कधीही बोलत नाहीत, मात्र आज हा संपूर्ण कार्यक्रम पाहता, हा उत्साह पाहता त्यांना 1 मिनिट का होईना मात्र या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. म्हणून प्रोटोकॉलमध्ये बदल करून मी या ठिकाणी विनंती करतोय ग्रामपंचायतीचे सदस्य, कोऑपरेटिव्ह मायनिंग सोसायटीचे चेअरमन आणि साई विजया स्पोर्ट्स संघाचे संघमालक दत्ताभाऊ शेट्टी यांना की आपलं ते मत प्रकट करते. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. सन्माननीय व्यासपीठ, आता वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. माझ्या संघाने जी कामगिरी केली आहे त्यांच्यावर मी बहुत खुश आहे. कारण त्याचं कारण असं आहे, जो कप त्याने मिळवला तो माझ्याच घरात राहणार आहे आणि ज्याने 1 नंबर कप मिळवला ते 3-3 महिने प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. फिरता जग आहे तो. धन्यवाद. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा दत्ताभाऊ शेट्टी साहेबांसाठी. धन्यवाद. यानंतर मित्रांनो, बराचसा विलंब झाला आहे, आपण बक्षीस वितरणाच्या सोहळ्याकडे वळतो आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानी उत्कृष्ट असा खेळ केला, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या सर्व खेळाडूंच्या पाठीवर एक कौतुकाची थाप मिळावी, त्यांना शाबासकी मिळावी. शाबासकी याच्यासाठी असते
की त्याला पुढील स्पर्धेसाठी प्रेरणा मिळावी आणि याहीपेक्षा त्यांच्याकडून जास्त काम व्हावं. कारण लहान मुलांना बघा, आपण एखादा आमिष दाखवतो की तुला मी एक कॅडबरी देईन, तू एवढा अभ्यास करून दाखव, की तो मुलगा किंवा मुलगी भरपूर अभ्यास करून दाखवतो, हे आमिष असतं. त्याच पद्धतीचं जो खेळाडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे त्या मंडळाचं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच आम्ही हा बक्षीस वितरणाचा सोहळा या ठिकाणी सुरू करतोय. तर वळूयात बक्षीस वितरणाच्या सोहळ्याकडे. आमच्या या संपूर्ण स्पर्धेतला तब्बल 2,55,555 रुपयाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान आणि शान उंचावणारी ही स्पर्धा आणि कासारड्याचं नाव अखंड 185 देशामध्ये पोचलं. ती भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा, अर्थातच मी सुरुवातीला ज्याचा नामोल्लेख केला, अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा विश्वचषक, त्या मोठ्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, ज्याला सोन्याची अंगठी आणि उत्कृष्ट असा चषक दिला जाईल. तो उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय G2V2 कासारडे संघाचा. तुम्ही गेस करा, मोठ्याने बोला. खानों के खान उमर खान, उत्कृष्ट फलंदाज, कासारडे गावचे प्रथम नागरिक. तानवडे साहेबांना मी विनंती करतोय, सन्मानित करूया. खानों के खान उमर खान, लाल टोपी ही त्याची खासियत आहे. लाल कॅप घालूनच तो प्रत्येक सामना खेळतो. धन्यवाद उमर. काय सांगशील आमच्या या आयोजनाविषयी? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज था. थैंक्स कहूँगा विकास भाई और रोहित स्पोर्ट्स वास्को जिसने हम लोग की टीम को इधर बुलाया. और नेक्स्ट ईयर भी मैं चाहूँगा कि इसी टीम से खेले हम लोग. बहुत ही अच्छा सपोर्ट किया सबने. वो टीम G2V2 को भी धन्यवाद करूँगा क्योंकि हम लोग को रात में भी खाने आने का भी अरेंजमेंट बराबर किया, गाड़ी का भी सेटअप किया, यहाँ से मालवन खेलने का भी सेटअप अच्छा किया उन्होंने और रोहित भाई ने. थैंक्स टू एगी भाई और विकास भाई. धन्यवाद. खानों की खान उमर खान उत्कृष्ट फलंदाज ठरला आमच्या या स्पर्धेतला. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे जो गोलंदाज अतिशय धावांसाठी संघर्ष करायला लावतो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आणि त्यामुळेच त्याला आपण पारितोषिक प्रदान करतो. उत्कृष्ट गोलंदाजाचं सोन्याची अंगठी आणि चषक असा बहुमान त्याला प्रदान केला जाईल आणि तो उत्कृष्ट असा गोलंदाज ठरतोय G2V2 संघाचा उत्कृष्ट गोलंदाज, ज्याला अहमदनगर एक्सप्रेस या डोबन नावाने ओळखलं जातं. गेस करा. अमोल दुबे. अमोल दुबे G2V2. संजय अगरे जिल्हा परिषद सदस्य यांना मी विनंती करतोय की आपण हा बहुमान प्रदान करायचा आहे. यानंतर क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं पाठीराखा मानला जातो आणि म्हणूनच त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं पारितोषिक प्रदान केलं जातं. जो गोलंदाजाचा पाठीराखा ठरलाय त्याला सोन्याची अंगठी आणि चषक असा बहुमान प्रदान केला जाईल आणि तो खेळाडू ठरतोय G2V2 संघाचा. गेस करा. तुम्ही माझं काम बरंचसं हलकं करताय, तुम्हाला सगळं माहिती आहे आणि मी तुम्हाला हे का विचारतोय कारण जे तुमच्याकडे नावं येत आहेत हेच आमचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. कारण त्याच खेळाडूची आम्ही निवड करतोय. मुन्ना शेख हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय G2V2. मी दिलीप भाई तळेकर यांना विनंती करतोय की आपण सोन्याची अंगठी आणि चषक असा बहुमान प्रदान करावा. 2 सामन्यामध्ये ज्याने 6 झेल टिपले मुन्ना शेख. मुन्ना भाई आप बहुत ही देशों में क्रिकेट खेलने के लिए जाते हो, तो आप क्या कहेंगे इस आयोजन के बारे में, इस प्रतियोगिता के बारे में? आपको बहुत ही मज़ा आया इस प्रतियोगिता में? काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज था और खेलने के लिए भी काफ़ी मज़ा आया. मालवन में भी इधर भी अच्छा विकेट था, अच्छा ग्राउंड था, इसलिए परफॉर्म करने अच्छा लगा.
तुम्हें नासिक का आशिक क्यों कहा जाता है? वो तो मुझे भी पता नहीं, वो चंदू सर ने नाम दिया है तो। ठीक है, आप आशिक जैसे ही लगते हो इसीलिए आपको नासिक का आशिक कहा जाता है. तर यानंतर वळूया उत्कृष्ट यष्टीरक्षक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आपल्याला MS धोनीची आठवण येते उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर किरण खतकर आपल्याला सातत्याने उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळायचा. मात्र आजच्या या स्पर्धेतला खऱ्या अर्थानं उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलाय ज्यानं यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करताना चांगली भूमिका बजावली. रनआउट असू देत, धावचीत असू देत किंवा झेल असू देत, आणि त्यामुळेच आम्ही त्याला उत्कृष्ट यष्टीरक्षक हा किताब बहाल करतोय. आणि तो उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा बहुमान अर्थात सोन्याची अंगठी आणि चषक त्याला जातोय. तो खेळाडू ठरतोय साई विजया स्पोर्ट्स संघाचा. तुम्हाला सगळं माहिती आहे, अजित मोहिते उत्कृष्ट यष्टीरक्षक साई विजया स्पोर्ट जांभूळवाडी. मी संजय देसाई साहेबांना विनंती करतोय की आपण अजित मोहितेला बहुमान प्रदान करायचा आहे. अजित मोहिते साई विजया स्पोर्ट. या ठिकाणी बहुमान प्रदान करतायत आमचे मार्गदर्शक जीप सदस्य संजय देसाई. पुरस्कार प्रदान करतायत अजित मोहिते साई विजया स्पोर्ट कासार्डे उत्कृष्ट यष्टीरक्षक. धन्यवाद. यानंतर अंतिम सामनावीर म्हणजे आपल्या फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अंतिम सामना जो खेळाडू जिंकून देतो त्या खेळाडूला सामनावीराचा बहुमान आपण प्रदान करतो. सोन्याची अंगठी आणि चषक अर्थातच त्याला बहुमान जातोय. आणि तो खेळाडू ठरतोय ज्यानं 13 चेंडूंमध्ये 23 धावांची बहारदार अशी खेळी केली. आणि या मैदानावर आजपर्यंत उजव्या हाताच्या फलंदाजाचा बोलबाळा पाहायला मिळाला. मात्र अंतिम सामन्यात हे चित्र वेगळं पाहायला मिळालं. तो सामनावीराचा बहुमान त्याला प्राप्त केला जातोय G2V2 संघाचा मुन्ना शेख. अंतिम सामनावीर सोन्याची अंगठी चषक. मी बाबी शेठ लडगे प्रसिद्ध उद्योजक यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. प्रसिद्ध उद्योजक कासाडे आमचे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला घडवलं, बाबी शेठ लडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा बहुमान प्रदान करतोय नाशिकचा आशिक मुन्ना शेखला. धन्यवाद. नाशिकचा आशिक हा होता मुन्ना शेख. त्यानं 13 चेंडूमध्ये 23 धावांची बहारदार खेळी केली आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा बहुमान प्रदान करण्यात आला. यानंतर स्पर्धेतलं अतिशय मानाचं मानलं जाणारं हे बक्षीस अर्थातच संपूर्ण मालिकेमध्ये जो गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांचा विचार करता ज्याचा विचार करून आम्ही त्याला बहुमान देतोय अर्थातच मालिकावीराचा. आणि मालिकावीराचा बहुमान थोडा वेगळा आहे. या अगोदर आपण सोन्याच्या अंगठी दिल्यात, आता आपण देणार आहोत सोन्याची चैन आणि उत्कृष्ट असा चषक. मालिकावीरासाठी ज्यानं आतापर्यंत एकंदरीत 65 धावा जमवल्या आणि 5 विकेट आपल्या गोलंदाजीवरती 25 धावा जमवल्या आणि 5 विकेट माफ करा ज्यानं प्राप्त केल्या, तो मालिकावीराचा बहुमान प्राप्त करतोय. मी ज्याचा समालोचन करताना उल्लेख करायचो, ज्यानं आतापर्यंत एका महिन्यामध्ये एका षटकात 3 धावांची आवश्यकता असताना 5 सामने आणि एका षटकात 5 धावांची आवश्यकता असताना 5 सामने आपल्या संघाला जिंकून दिले. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तो मालिकावीराचा बहुमान प्राप्त करतोय. अहमदनगर एक्सप्रेस अभिजित दुधे G2V2. या ठिकाणी तो बहुमान स्वीकारायचा आहे. अमोल दुधे G2V2. अभिजित दुबे आहे. या ठिकाणी अमोल नाव आहे.
साई विजयाचा अभिजित दुधे या ठिकाणी थोडासा वेगळा उल्लेख झाला. अभिजित दुधे ज्याला आपण अहमदनगर एक्सप्रेस या नावाने ओळखतो. या ठिकाणी थोडासा वेगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. रणझुंजार वैभववाडीचा तो गोलंदाज आहे अभिजित दुधे. मात्र या ठिकाणी थोडासा वेगळं नाव दिलं गेल्यामुळे आमच्याकडे थोडीशी चुकीची माहिती जाते. तर तो मालिकावीराचा बहुमान त्याला जातोय, सोन्याची चैन आणि चषक. या ठिकाणी अमोल दुधे हेच नाव येत आहे. G2V2 संघाचा अमोल दुधे ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये 5 विकेट प्राप्त केले आणि 25 धावा जमवल्या. मालिकावीरचा बहुमान सोन्याची चैन आणि चषक त्याला जातोय अमोल दुधे. संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आमचे जे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय, अमोल दुधे याला आपण बहुमान प्रदान करतोय मालिकावीरासाठी. G2V2 कासाडी संघाचा धन्यवाद. प्रत्येक खेळाडूचा आपण या ठिकाणी सन्मान केलाय. यानंतर आपण वळूयात उपांत्य फेरीतील पराभूत संघ अर्थातच ठरला आमच्या स्पर्धेतला रोख रुपये 20,555 रुपयाचं पारितोषिक. आणि अर्थातच हे जात आहे स्वयंभू दक्षिण गावठण कासाडे संघाला. जो संघ उपांत्य फेरीतला पराभूत झालेला संघ त्याला या ठिकाणी पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. संजय जागरे साहेबांना विनंती करतोय, उपांत्य फेरीतील पराभूत संघ रोख रुपये 20,555 स्वयंभू दक्षिण गावठण कासाडे. स्वयंभू दक्षिण गावठण कासाडे पहिला उपांत्य फेरीत पराभूत झालेला संघ ठरला. त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीतील पराभूत झालेला संघ त्याला देखील रोख रुपये 20,555 व आकर्षक चषक रणझुंजार वैभववाडी. दिलीपभाई तळेकर यांना मी विनंती करतोय की आपण हा बहुमान प्रदान करायचा आहे. रणझुंजार वैभववाडी उपांत्य फेरीतील पराभूत संघ. यानंतर धन्यवाद. यानंतर अंतिम सामन्यामध्ये जो काही धावांनी पराभूत झाला, गोलंदाजीच्या विभागामध्ये कमी ठरला, तो अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय साई विजया स्पोर्ट कासाडे जांभूळवाडीचा संघ. द्वितीय क्रमांक अर्थातच या स्पर्धेचा उपविजेता ठरतोय. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांना मी एकत्र विनंती करतोय की आपण या स्पर्धेचा उपविजेता ठरलेल्या संघाला सन्मानित करूया पारितोषिक देऊन. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय. रोख रुपये 1,25,555 व आकर्षक चषक. रोख रुपये 1,25,555 व आकर्षक चषक
असा बहुमान प्रदान केला जातोय. उपविजेता साई विजया स्पोर्ट कासार्डे जांभूळवाडी. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा सुपर हिरो ठरला, विजेता ठरला, अजिंक्य पदाला ज्याने गवसणी घातली आणि अर्थातच या सामन्याबरोबर अंतिम सामन्याबरोबर या संपूर्ण मालिकेचा दावेदार ठरला वन अँड ओनली G2V2 कासार्डे. रोख रुपये 2,55,555 व आकर्षक चषक. संतोषजी पारकर आणि सर्व मान्यवरांना, संजयजी देसाई आणि सर्व मान्यवर, शेट्ये साहेब, आगरे साहेब, लडगे साहेब आणि सर्व मान्यवर, दिलीपभाई तळेकर, इधर तानवडे साहेब, जयप्रकाशजी परब साहेब, कोकळे साहेब, दिगंबर केसरकर, संदीप केसरकर, सर्वांना विनंती करतोय अण्णा खाडिये, बाळा जोशी. G2V2 कासार्डे. बोला माडका देवी माते की.